भारत माता की जय. वंदे मातरम. मंडळी, 1857च्या मधली देशाची परिस्थिती ही फार मोठी बिकट होती. गुलामगिरीच्या टाचेखाली समाज रगडला जात होता आणि त्याच्यातच संवेदनशील कविता मनाच्या बंकिमचंद्रांच्या मनामध्ये सभोवतीच्या परिस्थिती अगदी खळबळ उडवत होती. आपल्या प्रिय मातृभूमीची हीन दीन अवस्था पाहून त्यांच्या जीवाची उलघाल होत होती आणि त्यातूनच त्यांना स्फुरलं ते मातृभूमीचं मुक्त कंठानं स्तमन करणारं गीत म्हणजेच वंदे मातरम. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात काही घोषवाक्य अधिक प्रभावी ठरली, ज्यांनी नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि ती टिकवली आणि ब्रिटिश सत्तेपासून देशाला स्वतंत्र करण्याची मोलाची भूमिका बजावली. त्यातील सर्वात प्रभावी अशी ही जी घोषवाक्य होतं ते म्हणजे वंदे मातरम, जो आजही तेवढाच प्रभावी आहे. या वंदे मातरमला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानेच आपण थोडीशी त्याची माहिती बघायची की आनंदमठ या कादंबरीतून त्यांनी हे पहिलं वंदे मातरम हे गीत त्याच्यामध्ये लिहिलं आणि स्वातंत्र्याचा एक तेजस्वी मंत्रच तो बनला. या मंत्रानं काय जादू केली तर मनामनातून एक प्रेरणा स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या. मर्दांनाच काय अहो नामर्दांना सुद्धा स्मरून चढलं. हा मंत्र ओठी खेळवत कित्येकांनी हसत हसत मरणाला मिठी मारली. अखेर स्वातंत्र्य मिळालं, पण मातृभूमीचे तुकडे मात्र झाले. वंदे मातरम ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी मनामनात चैतन्य निर्माण करणारी अशी हे काव्य आपल्याला ठरलेलं दिसतं. म्हणून अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असं म्हटलं जात असे. या भूमीला माता मानून तिला पुन्हा तिचं गतवैभव मिळवून देण्याच्यासाठी एक दिलानी तन मन धनानी झटणारे भारतीय निर्माण करणे हे आजच्या युगाचं सुद्धा आव्हानच आहे. आणि असे हे बंकिमचंद्र ह्या गीताचे जनक, त्यांनी हे गीत लिहिलं आणि ते गीत म्हणजे खरोखरच हा महामंत्र आहे. मग वंदे मातरम म्हणजेच काय तर मातेची महती आपल्या भारतीय संस्कृतीचे एक गहनीय सूत्र आहे. मातृभक्ती ह्या इथल्या मातीचा स्थायी भावच आहे म्हणा ना. मग जननी असो, जन्मभूमी असो किंवा जगन्माता असो, यांची पूजा ही भारतीय संस्कृतीची त्रिसूत्री आहे. म्हणूनच अत्यंत सहजपणे कवीचा हुंकार उठला वंदे मातरम आणि लक्षावधी कोट्यावधी लोकांनी हा मंत्र आत्मसात केला. भारताची ती स्फूर्तिदायी प्रेरणा घोषणा झाली. परक्यांविरुद्ध लढण्याचे एक धारदार शस्त्र बनलं आणि ह्या वंदे मातरम ह्या मंत्राने ही सारी किमया घडवून आणली. आई कशीही असली तरी आपल्याला प्रिय असते. आमची मातृभूमी तर श्रेष्ठच आहे. मग आमच्या मनात तिच्याबद्दल आदर असला तर नवल कसले. स्वातंत्र्यवीर सावरकर तर म्हणतात की सर्व जगतावर पसरलेल्या हजारो भूभागांमध्ये रमणीय भूमी कोणती असेल हे पाहण्यासाठी हिमालय पर्वताने आपलं मस्तक उंच केलं, पण भारतभूमी इतकी रमणीय त्याला कुठेच दुसरी भूमी दिसली नाही. आणि अशा पवित्र आणि रमणीय मातृभूमीचे स्तवन करताना बंकिमचंद्रांसारखा मातृभक्त आणि देशभक्त कवीच्या वाणीला इतके भरते आले की भाषा कोणती याचा अडसर उरलाच नाही. संस्कृत बंगाली शब्दांमागून शब्द आणि ओळींमागून ओळी जणू काही दुडू धावतच सुखामुखा वाटे बाहेर येत होत्या. म्हणून आपण हे संपूर्ण वंदे मातरम आज मी म्हणणार आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वंदे
मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्। कोटि कोटि कंठ कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजे धृत खर करवाले अबला के एत बली बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरं वन्दे मातरम्। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रुधी तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तो मारई प्रतिमा गढी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दश प्रहरणदा धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां मातरं नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्। भारत माता की जय, वंदे मातरम। हे अतिशय शब्दामागून शब्द असे आपोआप त्यांच्या मुखातून बाहेर आले. सुजलाम सुफलाम तिला ते म्हणताय. अहो, सर्व प्रकारच्या निसर्ग संपत्तीची देणगी ईश्वराने भारताच्या मुक्त हस्ताने त्याला दिलेली आहे. अहो, जलसंपत्ती तर एकदम वेगळीच आहे. दीनदयाळजी तर म्हणतात की आपल्या आद्य शंकराचार्य या पुस्तकामध्ये ते म्हणतात की उन्हाळ्यात आपल्या मुली कृश होतात हे पाहिल्याबरोबर भक्तवत्सल पिता असा हिमालय स्वतःच्या हिमकवचाचा त्याग करून त्या पुष्ट होतील अशी काळजी घेतो. म्हणून हिमालयातील उगम पावलेल्या सर्वच नद्या 12ही महिने जलसमृद्धच असतात. त्या ना गोठतात ना आटतात. जलसंपत्ती जशी भरपूर आहे तशी वनस्पती संपत्ती सुद्धा भरपूर आहे. सर्व प्रकारची धान्य आहेत हे त्याचं वैशिष्ट्य आहे. फळांसाठी एक एक भूभाग प्रसिद्ध आहे. जसे नारळ, अक्रोड, बदाम, तशीच द्राक्ष, सफरचंद, चिकू, केळी अशी फळं मुबलक मिळतात. अहो, षड्रस चवींची नानाविध फळं
आणि त्यावर कळस म्हणजे फळांचा राजा जो आंबा, हे या भूमीचं वैशिष्ट्य. चंदन वृक्ष सुद्धा आपल्या मातृभूमीमध्ये मिळतो ही तिची खासियत आहे. अहो, स्वतःचा देह झिजवून इतरांना सुगंध देणारा, या जीवनाचे सार्थक करणारा हा चंदन वृक्ष. मला या पर्वतावरून त्या चंदन वृक्षाचा सुगंध घेऊन येणारा वारा मातृभूमीला सुद्धा शीतल बनवतो. त्याशिवाय 12 महिने सस्य धान्यांकुर, शेतात कोणते न कोणतं तरी पीक हे डोलतच असतं. आणि त्यामुळेच ही आपली माता, भारत माता ही श्यामल बनली आणि त्या श्यामलतेचे कौतुक सुद्धा वाटतं. आणि म्हणूनच तिचं सामर्थ्य हे वेगळंच आहे. शुभ्र ज्योत्स्ना, पावसाळा सोडला तर 8 महिने शुभ्र धवल असं चांदण्यांची बरसात ह्या आपल्या भारतामध्ये होत असते. हे भाग्य इतर कोणत्याही देशाच्या नशिबात नाही. आणि अशा चांदण्यामुळे प्रणयातून रमणीच काय, पण रात्री सुद्धा त्या पुलकित होतात ना. अहो, कुसुमाच्छादित वृक्ष, पळस, पांगारा, बकुळ, सोनचाफा, पारिजातक यासारखे वृक्ष, झेंडूसारखी सुंदर विविध रंगाची फुलं, असं रंगीत फुलांचे गालीचे, अशी ही आपली सकाळ दररोज होत असते. मग आपल्याला जसं आईला अपत्याला जन्म द्यायचा असेल, त्याचं लालन पालन करायचं असेल, त्याला गुणसंपन्न बनवायचं असेल, तर ह्या सगळ्यासाठी मातेला अपार कष्ट सोसावे लागतात. पण या मातेला त्याचा विसर पडतो. आणि तिला कशाने हा विसर पडतो, तर अपत्य दर्शनाने. आणि म्हणून ही आपली भारत माता सुद्धा ही सुहास्य वदन आहे. ती आपल्या अपत्यांशी गोड गोड बोलते, त्याला सुख लागावे म्हणून झिजते, सदैव त्याच्या कल्याणासाठीच त्याची काळजी करत असते. आणि तिच्या मुखातून सहजच असा आशीर्वाद बाहेर येतो, कल्याणमस्तु. निसर्गरम्य मातृभूमीचं वर्णन करता करता आपल्या आराध्य देवता त्यांच्या समोर ह्या उभ्या ठाकतात आणि त्यांची विशेषणं पुढील कडव्यामध्ये बंकिमचंद्रांच्या मुखातून बाहेर पडतात. कोटी कोटी कंठ कल कल कलाद निनादी. अगं, हे मातृभूमी, कोटी कोटी कंठातून तुझाच जय जयकार होतोय. बोलू ते करूच हा विश्वास यातून प्रकट होतो. मग अशा कन्या पुत्रांना त्यांना कोण अबला म्हणू शकेल? त्यांना अबला म्हणायचं धाडस कोण करू शकेल? स्वातंत्र्यवीर सावरकर तर सागराला ठणकावतात की अबला न माझी ही माता रे, ती कथिल अगस्तीस आतारे. अगस्तीसारखा एकच पुत्र पुरेसा आहे, पण असे कित्येक पुत्र ह्या भारत मातेला आहेत असं कवीला सुचवायचंय. ही बहुबल धारिणी आहे. ती लीलया शत्रूंच्या दलाचं निवारण करू शकते. म्हणूनच ती तारिणी आहे, रक्षण करते आहे. भारतातील कोट्यावधी लोक संघटितपणे एकाच ध्येयाने प्रेरित होऊन भारत मातेच्या रक्षणार्थ उभे राहिलेत, हे दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहतं. आणि अशा बलसंपन्न राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीच हिंमत होणार नाही. अशा सामर्थ्याचा उपयोग परित्राणाय साधूनाम असा आहे आणि तो तसाच होईल. आणि म्हणून विश्वासाने ते तारिणीम हा शब्द भारत मातेसाठी वापरतात. तुम्ही विद्या, तुम्ही मर्म. हे मातृभूमी, जगभर प्रसिद्ध झालेल्या अनेकविध ज्ञानशास्त्रांची तू जननी आहेस. नवनव्या संशोधनांचे हे सत्य प्रस्थापित होत आहे. धारणा धर्म मिथ्याहा अशी धर्माची व्याख्या इथे प्रचलित असल्यामुळे व्यष्टी आणि समष्टीचा सुंदर संगम इथे झालेला दिसतो. राजधर्म, मातृधर्म, पितृधर्म हे शब्द प्रचलित आहेत. समाज धारणेसाठी प्रत्येकाची कर्तव्य धर्माद्वारे सांगून ठेवलेली आहेत. मातृभूमीच्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य हाच इथला धर्म आहे. माझ्या हृदयात सुद्धा तुझाच निवास असल्याने माझ्या जीविताचे मर्म तूच आहेस असं बंकिमचंद्र मातेला, भारत मातेला म्हणतायत. आणि हे माते, हृदयातून तुझं जर उच्चाटन झालं तर प्राण असून सुद्धा मी मृतवत होईन. तुझं प्रेम, तुझी भक्ती हाच माझ्या शरीराचा प्राण आहे. मातृभक्ती पुढे बाहुबलातील शक्ती सुद्धा तूच आहेस. माझ्या हृदयातील भक्तीचं अधिष्ठान तूच आहेस. म्हणून मंदिरातून तुझीच प्रतिमा मला दिसते. मग ते मंदिर कुठलं असेल
तर देव मंदिर असेल, गृह मंदिर असेल, विद्या मंदिर असेल, देह मंदिर सुद्धा. अहो, प्रत्येक गोष्टीतून, व्यक्तीतून तुझंच रूप साकारलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझा प्रत्येक क्षण तुझ्या सेवेला वाहिलेला आहे. आता या ठिकाणी या आनंदमठ कादंबरीच्या जर आपण वाचली तर अंधाराच्या जसं एखादं अरण्य असावं तसं त्यातून एक प्रश्न उमटतो की तुझं मनोरथ पूर्ण होण्यासाठी मी पणाला काय लावता येईल. तर जीवन सर्वस्व हे तुझ्यासाठी मी लावीन. जीवन हे अतिशय तुच्छ आहे, तिचा त्याग कोणीही करू शकेल, पण मी काय देऊ. तर मी तुला भक्ती देतो. मातृभूमी भक्ती पुढे सर्व गोष्टी अगदी कप पदार्थ आहेत असं कवीला सुचवायचंय. त्वम ही दुर्गा. मातृभूमीचं स्तोत्र गाता गाता कवी मनापुढे दुर्गेची 3 रूपे येत आहेत. दशप्रहरणधारिणी दुर्गा, कमलदल विहारिणी लक्ष्मी आणि वाणी विद्यादायिनी सरस्वती. अहो, गाता गाता कवीचा भावावेग इतका वाढला की भराभरा विविध विशेषणांनी मातेला कवी संबोधू लागले. कमलेशिवाय पान हलत नाही. ज्ञान हे पवित्र म्हणजे अमल असते, तर शौर्य हे अतुल असते. ही श्यामलाम सरलाम आहे. आपल्या मुलांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी, जीवाभावाने त्यांचं पालन पोषण करणारी ही भारतमाता. स्वाभाविकच पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा केद, अशी अत्यंत क्षमाशील आहे. मातृभूमीचे गुणवर्णन करून तिला वंदन करता करता कवीचा भावावेग इतका वाढला की अंतःकरणातला भावकल्लोळ शब्दांपलीकडे गेला आणि फक्त वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम हे शब्द घुमू लागले. मनी मानसीचा हा घोष कोटी कोटी कंठातून उमटण्यासाठी, दुमदुमत राहण्यासाठी या कोटी कोटी हृदयात एकच जाणीव झाली, ते म्हणजे मातृभूमी हेच माझं सर्वस्व, हाच माझा शरीरातील प्राण. तेव्हाच ते कोटी कोटी भुज इतके समर्थ होतील की जणू खरकरवाले म्हणजेच इंग्रजांनी समाजाला निशस्त्र त्यावेळी बनवलं होतं. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशरक्षणार्थ सैनिक आपोआपच दशप्रहरणधारी होतील. परके लोक जिचा पदर धरून फरफटत नेत आहेत, ती लक्ष्मी पुन्हा एकदा मुक्तपणे कमलदलामध्ये विहार करेल. शस्त्रसत्ता, धनसत्ता आणि विद्वत्ता पुन्हा एकदा वैभवाने बहरू लागतील. जगाचा इतिहास असं सांगतो की वाङ्मय कला यांना बहर येतो तो स्वातंत्र्यात, शांततेत आणि मनाच्या समाधान स्थितीत. अशी ही वंदे मातरम हे जे काव्य आहे त्याचा अर्थ खूप मोठा आहे. जेव्हा जेव्हा आपण त्याच्यामध्ये आत जातो त्यावेळेला आपल्या भारत मातेची महानता ही आपल्याला दिसून येते. म्हणूनच हे वंदे मातरम हे गीत आहे, त्या गीतावर इंग्रजांनी बंदी आणली होती आणि परंतु भारतीयांच्या हृदयात ते इतकं प्रखरतेने रुजलं आणि अगदी राष्ट्र चेतनेसारखं निमित्त ते बनलं. वंदे मातरम या नाऱ्याने तर इंग्रजी सत्तेला गुडघे टेकण्यास भाग पाडलं होतं. खुदिराम बोस आणि वंदे मातरम यांचं नातं तर अमर आहे. जेव्हा खुदिराम बोस हे फाशीवर जात होते तेव्हा त्यांच्या तोंडात अखेरच्या क्षणी वंदे मातरमचाच नारा होता. क्रांतिकारक शहीद भगतसिंग, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक अशा सर्वांनीच या गीताला राष्ट्रप्रेरणेचे प्रतीक मानलं. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष होत असताना देशाला सर्वत्र सार्ध शताब्दी महोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात आहे. विविध माध्यमातून हे गीत गायनाचे कार्यक्रम सुद्धा शाळातून, संस्थातून हे सरकारने आयोजित केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत आणि त्याला देशवासियांच्या भावनांचे पुनरुज्जीवन करणारा असा हा कार्यक्रम आहे. म्हणून या गीताचे म्हणजे आपण एकच कडवं म्हणतो, पण सर्व ठिकाणी 5 कडवं म्हणली जावीत असा आग्रह प्रत्येक ठिकाणी घेतला गेला पाहिजे. म्हणूनच या गीतातून भारताची आत्मा बोलते,
देशवासियांची आशा जागते आणि नव्या पिढीला देशभक्तीच्या नव्या सुरात बांधते. असं हे गीत. त्याला माझे कोटी कोटी प्रणाम. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय.